जायला पाहिजे होतं. टेल मी यू आर इन हम्पी विदाउट टेलिंग मी यू आर इन हम्पी. हा दरवाजा इतका हेवी आहे की हा ओपन करायला पूर्वी हत्तीची मदत घ्यायची, माणसाकडून ओपन नाही व्हायचा. व्हिडिओत कदाचित समजणार नाही की किती ह्यूज आहे. सनसेट झाला चला लगेच उतरायला सुरुवात करायला पाहिजे. नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ह्या नव्या कोऱ्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आमची ही जर्नी सुरू झाली ठाणे रेल्वे स्टेशनवरून. तिथून आम्ही हॉस्पेट जाणारी ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये बसल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही जेवून घेतलं आणि आता इथून पुढचा हम्पीचा संपूर्ण प्रवास आणि तिथले 2 दिवस आम्ही कसे स्पेंड केले ते तुम्ही बघणार आहात. माझ्या पाठीवर ती मोजलीस का? 1 2 3 4 5 हातात तुझ्या 1 2 3 पाठीवर. अरे तुझ्या पाठीवर पण आहे ना, तुझ्या पाठीवरची नाही मोजत आहेस का? Yes, चलो लेट्स गो. आम्ही जस्ट इथे पोहोचलोय आणि हा आमचा होमस्टे असणार आहे फॉर 3 नाईट्स 4 डेज. आणि बेस्ट पार्ट ऑफ दिस होमस्टे इज की हा इथे रिव्हरला लागून आहे. इथून आय डोंट नो किती क्लिअर दिसतंय. मी 1 मिनिट. हा एक सेक्शन आहे जिथे कदाचित दिसत असेल पाणी. सो इथे खूप जवळ आहे रिव्हर आणि ते म्हणालेत की या गेटमधून इथून जाता येतं. मी इव्हनिंगला वगैरे गेलो तर दाखवेनच. आणि त्यांच्याकडे इथे पण रूम्स अवेलेबल आहेत आणि ह्या साईडला पण आहेत. सो एक खूप बेसिक होमस्टे आहे. आय थिंक इथून विरूपाक्ष टेम्पल दिसतंय. हो, हे विरूपाक्ष टेम्पल आहे आणि ह्या त्याच्या टेम्पलच्या आजूबाजूलाच असलेल्या होमस्टेपैकी हा एक होमस्टे आहे. मी त्याचे डिटेल्स पण टाकेन. त्यांचं ॲक्च्युली ऑनलाईन फक्त कॉलसाठीचे डिटेल्स अवेलेबल होते आणि मी त्यांच्याशी कॉलवरूनच बोलून हे बुकिंग केलेलं. ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. मी तुम्हाला आतून पण दाखवते. सो खूप छान बेसिक होमस्टे आहे पण खूप क्लीन रूम आहे. जसं मी पिक्चर्समध्ये पाहिलेले ऑलमोस्ट तशाच रूम्स आहेत. आणि इथून हा बाहेरचा व्ह्यू पण आहे. स्पेशियस रूम्स आहेत, व्हेंटिलेशन पण आहे. इथे एक विंडो आहे, इथे एक विंडो आहे. इथे सामान ठेवायला जागा आहे आणि हा एक बेड आहे. त्यानंतर इथे वॉशरूम आहे आणि ही आहे मी. आणि स्पेशियस वॉशरूम आहे. वायफाय आहे त्यांच्याकडे. हॅलो फ्रॉम हम्पी. आम्ही आता जस्ट आवरून आणि निघालो आहे. आधी कुठेतरी लंच करायला जाणार आहोत आणि आज आम्ही इथेच होमस्टेच्या आसपास जे काही आहेत मॉन्युमेंट्स किंवा काही जी पण ठिकाणं आहेत ती बघणार आहोत. आत्ता सध्या लंच करायला जायचं आहे. आज ॲज सच आम्ही फार काही प्लॅन नाही केलेलं कारण आता ऑलरेडी 3 वाजलेत आणि इथे एक सुंदर होमस्टेच्या बाजूलाच मार्केट आहे. मी मार्केट पण दाखवते तुम्हाला. मस्त छोटी छोटी दुकानं आहेत. माझ्याकडे बोरं आहेत, येतेस का? पळाली ती. काय भेटली? अरे ती पळते का? मी तिला खायला देते. सो आता आम्ही लंच करून हेमकूट हिलवर आलोय. इथे मला हेमकुटा वाटायचं ऑनलाईन बघून, पण ते हेमकूट मंदिर असं लिहिलेलं आहे. आणि इथे पण मंदिर आहे पण पूर्ण हम्पीमध्ये फक्त विरूपाक्ष टेम्पलमध्येच देव आहेत. सो
सो आत्ता आम्ही हेमकूट मंदिर बघणार आहोत आणि त्याच्यानंतर इथल्याच हिलवर सनसेट बघायला थांबणार आहोत. आणि आज फार जास्त काही बघून झालं नाही, कारण आम्ही पोहोचलोच हम्पीमध्ये 1:30 वाजता वगैरे, आणि मग आम्ही तिघं रेडी होऊन 3 वाजता वगैरे बाहेर पडलो आहे. त्यानंतर आम्ही लंच केलं आणि आता लंच करून आलो हेमकूट हिलला. सो मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर आहे हम्पी. सगळ्यांनी यायला पाहिजे असं मला वाटतं. हो, इंडिया इतकं सुंदर आहे, मला तरी खूप आवडतं आहे हम्पी. म्हणजे वाईबच वेगळी आहे इथली. विरूपाक्ष मंदिराला लागूनच आहे हे हेमकूट हिल. पण आम्ही विरूपाक्ष टेम्पल उद्या जाणार आहोत, कारण आम्हाला अर्ली मॉर्निंग तिथे जायचं आहे. आता तिथे खूप गर्दी होती. इथे ना त्या खडकांवर पण काही काही लिहिलेलं आहे. तर हेमकूट हिल पण दाखवते. हा आहे हेमकूट मंदिराचा परिसर आणि हे विरूपाक्ष टेम्पल आहे. आणि आम्ही इथेच कुठेतरी होमस्टेमध्ये राहतोय. आणि सगळ्या हम्पीमध्ये ना हे जे स्टोन्स आहेत मोठे मोठे, हे खडक मोठे पाषाण बोलू शकतो ॲक्च्युली. खडक दगड खूप छोटे छोटे पाषाण आहेत. हे असं सगळीकडे दिसेल. इथे पण दिसतंय. हे इतकं सुंदर आहे, मला कळत नाही आहे की कसं काय हे राहिलं आहे. म्हणजे ह्याला आय थिंक हे फक्त ही दगडं एकमेकांवर रचून हे उभं केलेलं आहे. तर किती इनक्रेडिबल असावी एखादी गोष्ट. किती जास्त सुंदर आहे. हम्पीमध्ये सगळंच जवळजवळ असं उभं आहे. म्हणजे असं नाही की सिमेंट किंवा अजून काही वापरून आणि एकमेकांशी जोडून ठेवलेलं आहे. आणि ट्रस्ट मी, जेव्हा मी हे म्हणते आय मीन इट. म्हणजे इतर ठिकाणी पण मला हा अनुभव आलाच आहे की एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघणं वेगळं असतं आणि फोटोजमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये बघणं वेगळं असतं. मला असं वाटतं की हे हम्पीला सगळ्यात जास्त लागू पडतं, कारण हम्पी जितकं फोटोज किंवा व्हिडिओजमध्ये छान दिसतं त्याच्यापेक्षा खूप पटीने जास्त सुंदर आहे प्रत्यक्ष. सो मला असं वाटतं की ज्यांना कोणाला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, इंडियन आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी इथे आवर्जून यावं. इतकं सुंदर आहे हम्पी, खूप सुंदर आहे. आणि आत्ता आम्ही सनसेट बघायला थांबणार आहोत. सो मी तुम्हाला सनसेट पण दाखवते. इथे खूप छान दिसतो ते. सो इथे आल्यानंतर आम्ही सनसेट बघायला थांबणार आहोत. इथे बेंचेस पण आहेत. कुठे इथे बेंचेस पण आहेत बसायला, पण तिथे खूप गवत वाढलं आहे त्याच्यामुळे आम्ही इथेच बसतोय. आणि आता इथून छान सनसेट बघणार आहोत. साऊथ इंडियामध्ये येऊन भजी खाणारे हे लोक. आणि आपल्याला शेप दिलाय. हे इडली डोशाचं पीठ मिक्स आहे आणि तो आपल्याचा, आणि मी समजते भजी भजी खायची आहे. आणि आपल्याचा हे दिलाय, शेप दिलाय. चांगलं लागतंय. खूप गरम आहे, मी आता नाही खात. हा जो काय प्रकार आहे हा खूप टेस्टी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही जर हम्पीमध्ये आलात तर. आप्पे बनवतो ना आपण, त्या पिठाला फ्राय केलेलं आहे त्यांनी. खूप छान लागते. भजी दिसताना, पण हे खूप छान लागतं. अरे म्हणजे हे ना
एवढ्या जागांवर आपण जे बघत होतो आणि भजी समजत होतो आपण दिवसभर, ते हेच होतं है ना? कसं वाटलं तुम्हाला? सो आता मी तुम्हाला जे मार्केट एरिया दाखवला तिथून हे 4th 5th नंबरचं शॉप आहे. त्यांचं बोर्ड नाही आहे पण इथे खूप सुंदर कलेक्शन आहे इयरिंग्सचं. मी हे इयरिंग्स घेते. हे ब्रासमध्ये आहेत आणि त्या रिजनेबल रेट्समध्ये देत आहेत. त्यांच्याकडे फिंगर रिंग्स पण आहेत, इयरिंग्स आहेत, अशीच खूप व्हरायटी आहे ज्वेलरीची. आणि कपडे पण आहेत, बॅग्स आहेत. असं खूप कमी शॉप्स आहेत जिथे सगळं मिळतं. त्यातलं एक हे शॉप आहे. डायरीज आहेत इथे, फ्रीज मॅग्नेट्स आहेत. इथे आतमध्ये पण त्यांच्याकडे ज्वेलरीचे असे ऑप्शन्स आहेत. मला ॲक्च्युली नोजपिन हवी होती म्हणून मी त्यांना विचारलं, तर ही अशी मला नोजपिन हवी होती. तर त्यांच्याकडे आहेत 1-2 डिझाईन्स, त्याच्यामध्ये मी यातलं एक काहीतरी घेणार आहे. आम्ही आता गजरे बघायला आलो होतो की इथे कुठे टेम्पलच्या आवारात गजरे मिळतील का, कारण मला उद्यासाठी हवेत. पण गजरे तर नाही मिळाले. पण ही छोटी छोटी केळी होती. ॲक्च्युली ही 8च आहेत. 12 केळी होती. त्यांनी 10 रुपयात 12 केळी दिली आम्हाला. पिकलेली केळी आहेत, छोटीशी आहेत. कळत असतील माझ्या हाताच्या साईजवरून की छोटी केळी आहेत. त्यातली 4 केळी आम्ही छोटी तिथे वासरं होती त्यांना दिली आणि ही 8 केळी, अशी 12 केळी फक्त 10 रुपयात मिळाली. हम्पी फार स्वस्त आहे फूडच्या बाबतीत. हॅलो. तर सनसेट बघून आम्ही जेव्हा परत येत होतो आमच्या होमस्टेकडे, तेव्हा विरूपाक्ष टेम्पलच्या समोर म्हणजे होमस्टेकडे येणारा जो रस्ता आहे तिथेच 2-3 अशा टपऱ्या आहेत. स्ट्रीट फूड मिळतं छान तिथे. एका पहिल्याच टपरीवर म्हणजे आम्ही इडली आणि बोंडा म्हणून एक डिश मिळते चटणीसोबत, इतकी सुंदर लागते. आम्ही या 2 डिश खाल्ल्या. आणि आपले आप्पे जे असतात, आपण आप्पे जे बनवतो साधारण ते फ्राय केले तर कसे लागतील तशी टेस्ट लागते. पण खूप यम्मी डिश आहे, नक्की ट्राय करा जर तुम्ही कधी हम्पीमध्ये आलात तर. नंतर आम्ही इथे रूमवर आलो, थोडा वेळ आराम करून पुन्हा आम्ही डिनरसाठी बाहेर गेलेलो. आणि आम्ही त्याच लेनमध्ये एका ठिकाणी डोसा खाल्ला आणि मसाला राईस खाल्ला. सो आम्ही आज लंच आणि डिनर आणि इव्हनिंग स्नॅक्स पण आम्ही सगळं स्ट्रीट फूडच खाल्लं. खूप टेस्टी फूड आहे हम्पीमध्ये आणि खूप रिजनेबल आहे, खूप चीप आहे. म्हणजे इतकं स्वस्त मला नाही वाटत आम्ही याच्या आधी कधी खाल्लं आहे. म्हणजे अगदी 20-30-40 रुपयात एक डिश मिळून जाते आणि अगदी 100 रुपयात ना पोट भरेल इतकं खाऊ शकतो आपण एक टाईमसाठी. आणि खूप टेस्टी पण लागतं. सो मला तरी फूडच्या बाबतीत हम्पी खूप आवडलं आहे, खूप छान. आणि वाईब्स पण खूप ग्रेट आहेत. मला एवढं एक्सपेक्टेशन्स नव्हत्या माझ्या हम्पीकडून. जसं मी तुम्हाला आधी पण म्हणाले की जितकं ह्यूज आपल्याला फोटोज किंवा व्हिडिओजमध्ये दिसत असतं त्याच्यापेक्षा खूप पटीने जास्त ह्यूज आहे सगळं प्रत्यक्ष. म्हणजे मला तर कळतच नव्हतं आज की इतके मोठे मोठे ते खडक आहेत. आणि ते पाषाणच बोलायला पाहिजे ॲक्च्युली, पण खडक आणि पाषाणचा मिनिंग स्टोन्सच होतो. छोटे असल्यावर त्याला दगड म्हणतात ना, आणि मोठे असतात तेव्हा पाषाण म्हणतो आपण. इतकी मोठी मोठी आहेत ती खडकं आणि ते पाषाण. आणि ते त्याला काहीच बेसला काहीच असं काही त्यांनी सिमेंट लावून ठेवलं आहे किंवा काय असं लावलं असं काहीच नाही आहे. ते कशानेच जोडलेलं नाही आहे तरी पण ते स्थिर तिथे उभे आहेत आणि इतके स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मी थोडे थोडे पुश करून बघितले आज, आम्ही फोटो पण काढला तिथे. खूप स्ट्रॉंग आहे जे काय आहे ते. आणि सगळे तिथे एका ठिकाणी मी मांडव पण जो तुम्हाला दाखवला हेमकूट हिलवर, तो पण सगळे ते दगड तसेच रचलेले आहेत. आणि हे सगळं खूप जुनं स्ट्रक्चर आहे, विजयनगरचा इतिहास. आणि ही प्रत्यक्ष येऊन बघण्याचीच गोष्ट आहे, अनुभवण्याची गोष्ट आहे. बस हे म्हणजे हम्पी एक एक्सपिरियन्स आहे असं मला आज फील झालं. आम्ही सगळे फ्रेश झालो आहे, चेंज केलं आहे, घरात घालायचे कपडे मस्त घालून. आणि आता आम्ही पेरू खाणार आहोत. मी संत्री आणि पेरू घेऊन आली आहे. सो आता मी तुम्हाला उद्या सकाळी भेटते. गुड नाईट, बाय. The next day.
गुड मॉर्निंग. मला मॉर्निंग व्ह्यू बघायचा होता. असं वाटतं की नदीवर जाऊन यायला पाहिजे होतं. काल आम्ही वेळेत झोपलो होतो, पण तरी पण सकाळी 7:30ला उठलो आणि 8:30 वाजता आमचे ऑटोवाले काका येणार आहेत, जे आम्हाला दिवसभर साईट सीइंग करवणार आहेत. माझा आवाज पण किती लो येतो. सो आता मी छान आवरून मग तुम्हाला भेटते. गुड मॉर्निंग. आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे साईट सीइंगसाठी. मी आज साऊथ इंडियन लोकांसारखं ट्राय केलं आहे थोडा गेटअप. मग अशी मी टिकली लावली नव्हती ॲक्च्युली गेट रेडी विथ मी शूट केलं तेव्हा. आता मी टिकली पण लावली आहे. आणि जे दादा आम्हाला हॉस्पिटलवरून हम्पीला घेऊन आले त्यांचीच रिक्षा आम्ही सांगितली आज साईट सीइंगसाठी. तर ते आम्हाला 2 दिवस फिरवणार आहेत, आज पण उद्या पण. मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण जमलं तर देते. तुम्ही हम्पी येण्याआधी जरी त्यांना कॉन्टॅक्ट केलात तर ते स्टेशनला पण तुम्हाला घ्यायला येतील. आणि दॅट्स इट. कसं वाटलं तुम्हाला माझा लुक मला नक्की सांगा. काहीतरी डिफरंट ट्राय केलं. ॲक्च्युली मी ही नोजपिन इथे सेंटरला मध्ये नाकाच्या घालायला घेतली होती. हे पण टाकणार आता मी. हो सुंदर. तर पण मला असं वाटलं की मला तितकं कॉन्फिडेंटली ते कॅरी नाही करता येणार. सो ही नोजपिन तर मी आणलीच होती. मग मला असं वाटलं की दोन्ही साईडला साऊथ इंडियन लोक बऱ्याचदा नाकात घालतात, तर ते कसं दिसेल ते ट्राय करूया. तर छान दिसतं. आणि मी टिकली पण लावून बघितली, मग छान दिसतंय. आणि आता आपण चाललो साईट सीइंग करायला. सो आम्हाला रोज विरूपाक्ष टेम्पल बघायला मिळतंय, कारण आम्ही इथे जवळ राहतोय. तुम्ही पण इथेच राहा असं मला वाटतं. विरूपाक्ष टेम्पलच्या आजूबाजूला जे होमस्टेज आहेत तिथे. आम्ही आता इथे ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि 3 डिफरंट आयटम्स ट्राय करायचे म्हणून इडली, मेदूवडा आणि डोसा ऑर्डर केला आहे. इडली क्लासिक. चटणी पण, चटणीला एक्स्ट्रा मार्क्स. सो वी आर डन विथ द ब्रेकफास्ट. खूप सुंदर ब्रेकफास्ट होता. सो आता 9:30 झालेत आणि आम्ही विजय विठ्ठल टेम्पल बघायला आलो आहे. आणि ते जे ऑटोवाले दादा होते त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून इलेक्ट्रिक व्हेकल्स पण जातात. मी दाखवते. बग्गी जशा असतात मोठ्या मोठ्या रिसॉर्ट्समध्ये, तसंच इथे आहे. सो आपण तसेही जाऊ शकतो. इथून 1 किलोमीटर, मेन एंट्रन्सपासून 1 किलोमीटरवर आहे मंदिर. पण ते म्हणाले की ऑन द वे स्टेपवेल वगैरे 2-3 गोष्टी आहेत. एक मंदिर पण आहे दुसरं. सो त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही चालत जा. तर बाय वॉक आपल्याला 1-2 गोष्टी अजून एक्स्ट्राच्या कव्हर करता येतील, म्हणून आम्ही आत्ता चालत चाललो. आणि त्यांनी सांगितलं मग की रिटर्न येताना तुम्ही बग्गीमधून या. सो आम्ही आता तसंच करतोय. आम्ही आता चालत चाललोय. ही एंट्रन्स आहे विठ्ठल मंदिराची आणि त्याच्यात थोडंच अलीकडे इथे पुष्करणी आहे. अरे ते खाली गेले, पण इतक्या वरून का घाबरतात? पण तिथे खूप आत आहेत. इतकं सुंदर तळं आहे हे. आणि मी आता 2-3 कासवं पाहिली, पण ती कॅप्चर करायच्या आधीच. हे बघा वेगळं दिसत आहेत. आय थिंक सो. आय डोंट नो कॅमेऱ्यात किती कॅप्चर होतं. आणि आतमध्ये किती उंच अशी झाडं पण आहेत. झाडच बोललो शकतो यांना. हे आहे विजय विठ्ठल टेम्पल आणि
हा जो पर्वत दिसतोय तो अंजनाद्री पर्वत आहे. आम्ही उद्या अरे दिसत नाही आता, झाड अडू आलं. आम्ही उद्या सकाळी तिथे म्हणजे पहाटे जाणार आहोत, आम्हाला सनराईज बघायचं आहे. हा जो पर्वत दिसतोय तो अंजनाद्री पर्वत आहे, जे हनुमानजींचं बर्थ प्लेस आहे. तर त्या जन्मस्थानी जाण्याची सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे मला हम्पीला आल्यानंतर. तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. हे विजय विठ्ठल टेम्पलचं प्रवेशद्वार आहे आणि हा विठ्ठल बाजार आहे असं तिथे लिहिलेलं आहे. हा एरिया म्हणजे इथे पूर्वी मार्केट भरायचं जेव्हा विजयनगरचं साम्राज्य होतं तेव्हा. आणि ही ह्यूज एंट्रन्स आहे. आणि आत आल्या आल्या सगळ्यात आधी हा स्टोन चॅरियट दिसतो इतक्या ह्यूज मॉन्युमेंट्सच्या मध्ये, जो आपल्या 50 रुपीजच्या नोटवर आहे. टेल मी यू आर इन हम्पी विदाउट टेलिंग मी यू आर इन हम्पी. हे म्युझिकल पिलर्स पण आहे तिथे विठ्ठल टेम्पल. पूर्वी हे वापरायची म्हणजे वाजवून बघण्याची वगैरे परमिशन होती. याच्यातून साऊंड कसा क्युरेट होतो वगैरे हे बघू शकत होतो आपण. पण आत्ता त्याची परमिशन नाही आहे, म्हणजे आपण इथे वरती पण नाही जाऊ शकत. विठ्ठल मंदिराच्या मेन एंट्रन्सला आलो आहे आता आम्ही. आणि इथे फ्रूट्स मिळतात असे एक पीस कट केलेले, 20 रुपीज ईच पीस. 19th पासून 25th पर्यंत वर्ल्ड हेरिटेज वीक आहे, त्यामुळे हम्पीमध्ये जे मॉन्युमेंट्स बघायला तिकीट लागतं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे हे जे 40 रुपीज आणि 600 चार्ज करतात हे फ्री ऑफ कॉस्ट आहे या वीकमध्ये. या वीक व्यतिरिक्त हे चार्जेस लागतात. पण 19th पासून 25 नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही आलात तर मे बी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे सगळे प्लेसेस बघायला मिळतील. तर आम्ही आर्किओलॉजी म्युझियम बघायला आलो आहे हम्पीमधलं. आता आम्ही लंच करायला आलो होतो. इथेच पुढे अंडरग्राउंड शिवा टेम्पल पण आहे. आणि हे जे मोठे पाषाण दिसतात हे कुठे गेलं, हां हे जे मोठे पाषाण दिसत आहेत इथे हे सिस्टर स्टोन म्हणून आहे इथे हम्पीमध्ये एक प्लेस. तिथून थोडं पुढे आलं की इथे हे फॅमिली रन एक छोटंसं हॉटेल आहे. म्हणजे ह्या झाडाखाली फक्त ते लोक छान सेटअप लावतात, फूड ते घरून बनवून आणतात आणि इथेच टेबल चेअर्स लावून आणि ते सर्व करतात लंच. सो आम्ही इथे लंच करायला आत्ता आलो आहे. मी तुम्हाला रिव्ह्यूज देते की कसं फूड आहे. जिथे आमचं आता होमस्टे आहे त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलेलं की तुम्ही हे ट्राय करा. नहीं नहीं हम वीडियो करते बाद में तुम ले पहला लेडीज फर्स्ट. भाजी एक नंबर, खूपच छान, टेस्टी, मस्त मस्त टेस्टी एवढंच गुड.
ना पत्थर के प्लेट है मैडम, खाना इधर बैठ के खाना खाता था वो लोग, पहला जमाना वाला 15 years century ago. हॅलो. सो आता आम्ही इथे क्वीन्स बाथ बघायला आलो. म्हणजे पूर्वी राणी जिथे स्नान करायची ती जागा इथे आहे. या ज्या स्टेअर केसेस इथे दिसत आहेत ना, ह्या पूर्वी वरती जाण्यासाठी वापरल्या जायच्या, कारण वरती तेव्हा रूम्स होत्या. म्हणजे राणी स्नान करायची, त्याच्यानंतर ती स्टेअर केसेस यूज, म्हणजे त्या स्टेअर केसेसवरून इथे जायची आणि इथे त्यांच्यासाठी रूम्स होत्या चेंज करण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी वगैरे. सो हे असं आहे क्वीन्स बाथ. सो हे जे ऑटोवाले काका आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हा दरवाजा इतका हेवी आहे की हा ओपन करायला पूर्वी हत्तीची मदत घ्यायची, म्हणजे हा माणसाकडून ओपन नाही व्हायचा कुठलाच. आम्ही आता अंडरग्राउंड शिवा टेम्पल बघायला आलोय. ही अशी एंट्रन्स आहे इथून, आणि इथे पाणी भरलेलं आहे आतमध्ये. आत अशी काही शिवा मूर्ती किंवा असं काही नाही आहे, पण हा नंदी दिसतोय. पुढे जाता नाही येणार. हा इथे एक नंदी आहे. पण खूप छान वाटतंय, शांत आहे सगळं. हे पाणी किती छान, या पाण्यात छोटे छोटे मासे पण आहेत. हे आहे लक्ष्मी नरसिंह. म्हणजे व्हिडिओत कदाचित समजणार नाही की किती ह्यूज आहे, पण प्रत्यक्ष ही खूप सुंदर आणि खूप ह्यूज मूर्ती आहे. हेच घेऊया ना, स्टोन चॅरियट. आम्ही हे फ्रीज मॅग्नेट घेतला आत्ता. हे आहे स्टोन चॅरियटवर. सो आम्ही आता सनसेट बघायला आलो आहे. आज आम्ही दिवसभर साईट सीइंग करून 4-4:30 वाजता वगैरे आमच्या रूमवर गेलो होतो फ्रेश होऊन. आणि मी चेंज केलं, त्या दोघांनी चेंज नाही केलं पण मी चेंज केलं. आणि आता सनसेट बघायला चाललो आहे. आता आम्हाला हायकिंग करायचं आहे. मध्ये जमलं तर मी शूट करेन, नाही तर मोस्टली तुम्हाला वरती जाऊन मी दाखवते तिथून व्ह्यू कसा दिसतो. आम्ही अजून पोहोचलो नाही टॉपला. इथून वरती आल्यानंतर हा एवढा पॅच थोडा टफ वाटतो, पण या दगडावरून इथे थोडं बसून आलं तर काही भीती नाही वाटत.
आणि मग इथे आपल्याला जायचंय टॉपला. करत जमेल. चला खाली बघत आता आम्ही सनसेट बघून आणि खाली उतरतोय. खूप सुंदर दिसतं मातंग हिलवरून सगळा व्ह्यू हम्पीचा. 360 डिग्रीमध्ये हम्पीचं सगळे मंदिरं आणि सगळ्या देवळांची कळस दिसतात. छान व्ह्यू आहे असा. खूप समर्समध्ये जसा सनसेट दिसतो तसा ऑब्व्हियसली आता नाही दिसणार, कारण मे बी थंडीचे दिवस आहेत म्हणून. बऱ्यापैकी कंटिन्युअस चढलं न थांबता तरी 20-25 मिनटं लागतात. त्यामुळे सनसेटचा टाईम बघून या असं मी सजेस्ट करेन सगळ्यांना. आणि सनसेट झाल्या उतरायला आणि सनसेट झाला लगेच एक 5 मिनटं ठीक आहे की तुम्ही फोटोशूट वगैरे करताय, त्यानंतर लगेच उतरायला सुरुवात करायला पाहिजे आयडियली. कारण जरी 2 साईडनी उतरता येतं मातंग हिलवरून. सो जो मी पायऱ्यांचा रस्ता दाखवला मगाशी त्याच साईडनी आम्ही उतरतो. आम्हाला किशोर सांगत होता की ऑपोजिट साईडनी पण एक रस्ता आहे, पण तिथे जे वरती पुजारी होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तो रूट जरा जास्त टफ आहे आणि तिथे असे खूप मोठे मोठे पाषाण आहेत. फक्त थोडी कसरत होऊ शकते तिथून. हाच रस्ता बेटर आहे.